कदाचित निवडणूक झाल्यानंतर ते स्थगिती उठवू शकते आणि परत मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात वाढवू शकते आणि असा म्हणजे मालमत्ता धरताना एक तो प्रचंड बोजा होऊ शकते. कचराचा आपण ऐकूनच राहिलो. सर्वात दुसरा महत्वाचा मुद्दा 4 जानेवारी आणि 5 जानेवारीला 2024 मध्ये अमरावती महानगरपालिकेच्या संसाधन विभागाने नियम असा आहे की आमसभा महिन्यातून एकदा घेतली जाते, हा नियम आहे. परंतु एका महिन्यात 6 आमसभा घेऊन कमीत कमी 100 रिझर्वेशन म्हणजे भूखंड आरक्षित भूखंड काढलेले आहे. त्या तुम्हाला तारीख सांगतो मी 4 जानेवारी 2024 5 जानेवारी 2024 ला कमीत कमी 60 भूखंड रिझर्वेशनचे काढण्यात आले. जे भूखंड शाळेसाठी, मैदानासाठी, खेळाच्या मैदानासाठी किंवा बगीच्यासाठी म्हणजे नागरिकांच्या सुविधेसाठी ते राखीव ठेवण्यात आलेले होते. तो मुद्दा मजेशीर असा आहे की 2019 मध्ये आपण प्रारूप विकास योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. अधिकृत आमसभा स्वीकृत होती, तो सभागृहामध्ये त्याची चर्चा झाली, त्याच्यावर लोकांचे आपण ऑब्जेक्शन घेतले, सुनावणी झाली आणि तो आपण शासनाला पाठवलेला आहे. शासनाकडे तो प्रलंबित आहे. असे असताना त्याच्यानंतर आता 24 मध्ये 23 मध्ये 100 डीपी चे आरक्षण काढण्यात आलेले आहे आणि ते 37 ची जे कारवाई करत असताना आरक्षण बदलण्याबाबत 37 ची कारवाई करत असताना त्याचा फॉलोअप घेतण्यात आलेला नाही. ती कारवाई नियमानुसार करण्यात आलेली नाही. आणि तुम्ही जर पाहिलं म्हणजे मी हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगत आहो की हे जे दावा करीत आहे ते तुम्ही जर माहिती घेतली तर फक्त अमरावतीच्या 6 बिल्डरांना डीपीच्या 70 रिझर्वेशनचे आरक्षण सोडण्यात आलेले आहे. ते फक्त 6 बिल्डर आहेत पूर्ण डीपीचे. म्हणजे तुम्ही एकीकडे बहुमताचा दावा करता, दुसरीकडे ज्या म्हणजे विकास योजनेसाठीच्या अंतर्गत जे डीपीचे आरक्षण नागरिकांच्या सोयीसाठी ठेवल्या जातात ते तुम्ही विकून टाकाय. मग अशा वेळी भाजप सरकार किंवा भाजपचे मित्र पक्षाचे नेते झोपले होते का? आणि आज ते दावा करतात की आमचे 55 नगरसेवक निवडून येणार. तर त्याचं मागचं कारण असं आहे पत्रकार परिषदेचं की उद्या महानगरपालिकेची अधिकृत मतदार यादी घोषित होणार आहे. ईएम द्वारे पोटचोरीचा प्रकार आतापर्यंत सुरू होता, परंतु आता प्रशासनाला हातात घेऊन एक अमरावतीमध्ये सुद्धा पोटचोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यानुसार म्हणजे एकूण लोकसंख्ये आणि त्यांनी एकूण लोकसंख्येच्या आधारावर जी मतदार यादी सांगितली होती आणि मतदान सांगितलं होतं प्रत्येक प्रभागात किती आहे ते आता दुरुस्ती मतदार म्हणून त्याला जवळपास 2000 कुठे 3000 कुठे 10000 या संख्येने वाढवण्याचा प्रकार अमरावती महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. कुठे त्याचा मतदार संख्या 1000-2000 कमी सुद्धा झालेली आहे. परंतु हा प्रकार होणारी ही एक प्रकारची वोटचोरी आहे. या विरोधात आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मुन्नाभाऊ राठोड माजी नगरसेवक आणि मी समीर जवंजाड यांनी मिळून आज ही प्रेस घेतलेली आहे. कोणत्या आधारावर मतदान